नमस्कार. आज आपण एका अशा खास दिवसाविषयी जाणून घेणार आहोत, जो खरं तर फक्त एक तारीख नाहीये, तर तो आहे अनंत शक्यता आणि कधीही न संपणाऱ्या आशीर्वादांचा एक खजिनाच. हो, आपण बोलतोय अक्षय तृतीयेबद्दल. चला तर मग या दिवसाच्या गहन महत्वामध्ये जरा खोलवर शिरूया. बघा, या दिवसाची सगळी ताकद ना त्याच्या नावामध्येच दडलेली आहे. अक्षय याचा अर्थ काय? तर ज्याचा कधी क्षय होत नाही, जे कधीच कमी होत नाही, जे शाश्वत आहे, कायम टिकणार आहे. पण मग मनात प्रश्न येतोच की अरे एका दिवसात एका तिथीमध्ये इतकं सारं महत्त्व का एकवटलंय? असे कोणते शुभ संयोग आहेत जे याच दिवशी जुळून आलेत? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला काळाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये डोकावून पाहावं लागेल. चला, आपण अगदी पहिल्या आणि सगळ्यात मूलभूत गोष्टीपासून सुरुवात करूया. ती म्हणजे या दिवसाचं अतूट शुभत्व. तर अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू कालगणनेतील 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ अगदी सोप्पा आहे. या दिवशी कोणतंही चांगलं काम सुरू करायचं असेल तर पंचांग बघायची किंवा शुभ अशुभ वेळ शोधायची अजिबात गरज नाही. का? कारण हा अख्खा दिवसच एक मोठा अखंड शुभमुहूर्त असतो. आता ह्या दिवसाचं महत्त्व फक्त आपल्यापुरतं किंवा एका दिवसापुरतं मर्यादित नाहीये. ते वैश्विक पातळीवरचं आहे. हा दिवस म्हणजे जणू काही एका नव्या युगाच्या प्रारंभाचा, निर्मितीचा साक्षीदार आहे. तुम्हाला माहितीये, अक्षय तृतीयेला युगादी तिथी असंही म्हणतात. युगादी म्हणजे युगाचा आरंभ करणारी तिथी. आणि गंमत म्हणजे याच एका दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग या 2 महान युगांची सुरुवात झाली. म्हणजे विचार करा, एकाच दिवशी 2 युगांचा शुभारंभ. केवढी मोठी गोष्ट आहे ही. आणि एवढंच नाही, याच शुभ दिवशी भगवान विष्णूंचे 6वे अवतार पराक्रमी भगवान परशुराम पृथ्वीतलावर प्रकट झाले होते. त्यामुळे या दिवसाचं नातं थेट भगवान विष्णूंच्या अवताराशी जोडलं जातं. या दिवसाच्या महत्त्वाच्या घटनांची यादी अजून संपलेली नाही. ह्याच दिवशी महर्षी वेदव्यासांनी महाभारत या महाग्रंथाच्या लेखनाला सुरुवात केली होती. आणि ह्याच दिवशी पतितपावनी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. चला, आता आपण पाहूया की ह्या दिवसाचं महत्त्व फक्त अशा मोठ्या वैश्विक घटनांपुरतं नाहीये, तर ते काही अत्यंत हृदयस्पर्शी आणि शक्तिशाली दैवी कथांशीही जोडलेलं आहे. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने आपल्या करुणेची 3 अद्भुत उदाहरणं जगासमोर ठेवली. त्यांनी युधिष्ठिराला असं अक्षय पात्र दिलं ज्यातलं अन्न कधीच संपत नव्हतं. द्रौपदीच्या लज्जारक्षणासाठी अक्षय वस्त्र पुरवलं जे कधीच संपलं नाही. आणि आपला बालमित्र सुदामा याला फक्त मूठभर पोह्यांच्या बदल्यात अक्षय संपत्ती दिली. प्रत्येक गोष्ट अक्षय, कधीही न संपणारी. सुदामाच्या गोष्टीतला खरा भाग संपत्तीचा नाहीये, तर त्यामागच्या निखळ मैत्रीच्या भावनेचा आहे. श्रीकृष्णाने दिलेला तो आशीर्वाद खरं तर मित्रधर्माला आणि त्यातील निर्मळ प्रेमाला दिलेला होता. या सगळ्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच दिवशी माता पार्वती अन्नपूर्णा देवीच्या रूपात प्रकट झाली होती. अन्नपूर्णा म्हणजे अन्न आणि पोषणाची देवी. हे पुन्हा एकदा त्याच कधीही न संपणाऱ्या तरतुदीच्या आणि पोषणाच्या संकल्पनेला अधिक घट्ट करतं. बरं, आता या सगळ्या मोठ्या मोठ्या संकल्पना झाल्या. पण आपण आपल्या जीवनात या दिवसाच्या ऊर्जेशी कसं जोडून घ्यायचं, आपण त्याचा भाग कसा बनू शकतो, हे पाहूया. मग साहजिकच प्रश्न येतो की या दिवसाच्या शक्तीशी एकरूप होण्यासाठी नक्की काय करायला हवं? ही जी दैवी ऊर्जा आहे, तिचा अनुभव आपण कसा घेऊ शकतो? अक्षया तृतीया हा दिवस पितृपूजनासाठी म्हणजे आपल्या पूर्वजांच्या स्मरणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपल्या पूर्वजांना आठवणं, त्यांच्या नावानं तर्पण, हवन आणि विशेषतः दानधर्म करणं हे खूप पुण्यप्रद मानले गेले. आणि हेच कारण आहे की ह्या दिवशी केलेला कुठलाही जप, तप किंवा दान ह्यातून मिळणारं पुण्य अक्षय ठरतं. म्हणजे त्या पुण्याईचा कधीही क्षय होत नाही, ते कधीच कमी होत नाही, ते अनंत काळासाठी आपल्यासोबत राहतं. आता आपण येऊया या दिवसाच्या अंतिम आणि सर्वात गहन आध्यात्मिक स्तराकडे, जो या सगळ्या गोष्टींचा मूळ आधार आहे. या सगळ्या गोष्टींच्याही पलीकडे अक्षय तृतीया हा मुख्यत्वे करून भगवान विष्णूंच्या पूजेचा, त्यांच्या नामस्मरणाचा आणि त्यांची कृपा मिळवण्याचा दिवस आहे. असं म्हणायला हरकत नाही की या दिवसाचं संपूर्ण आध्यात्मिक केंद्र हे भगवान विष्णू आहेत. पण मग भगवान विष्णूंची कृपा मिळवण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग कोणता? तर तो म्हणजे त्यांच्या 1000 नावांचा जप.
विष्णू सहस्रनाम. आणि याबद्दल परमपूज्य श्री वासुदेवानंद टेंबे स्वामींनी काय सुंदर सांगून ठेवले. ते म्हणतात, विष्णू सहस्रनामाच्या पठनाने आपल्या पूर्वजांना सद्गती मिळते आणि यासाठी अक्षय तृतीये इतका योग्य दिवस दुसरा कोणताही नाही. बघा, हेच या दिवसाचं अंतिम सारे, भगवान विष्णूंची कृपा मिळवून स्वतःचा आणि आपल्या पितरांचा उद्धार करणं. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, जर एका दिवसात केलेल्या कर्माचा फळ अक्षय म्हणजे कधीही न संपणारं असू शकतं, तर मग आपल्या रोजच्या आयुष्यात केलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या चांगल्या कामामध्ये किती अफाट शक्ती दडलेली असेल, नाही का? यावर विचार नक्की करा.